एक व्हिडिओ इंग्लिशचं नाटक खतम, इंग्लिशचे टेन्सेसचं टेन्शन खतम. असं काय शिकवणार आहे सर की ते तुम्हाला इंग्रजी बोलता येणार. तुम्हाला आज मी शिकवणार आहे टेन्सेस. त्या टेन्सेसमध्ये काही एक्झाम्पलच्या माध्यमातून तुमच्या डोक्यामध्ये इंग्रजी रुजणार आहे. चला तर त्याचे काही एक्झाम्पल बघूया. पहिला एक्झाम्पल आहे आय वर्क डेली. आय मी वर्क काम करतो. कधी करतो? डेली करतो. डेली दररोज काम करतो. आय वर्क डेली मी दररोज काम करतो. आय प्ले डेली मी दररोज खेळतो. आय स्विम डेली मी दररोज पोहतो. कोणतीही क्रिया मी जर दररोज करत असेल तर सब्जेक्ट सोबत काय लावायचं? क्रियापदाचं पहिलं रूप वर्कचा पहिला फॉर्म लावायचा आणि त्याला लावून टाकायचा डेली. अंडरस्टूड? सकाळपासून संध्याकाळपर्यंतच्या ज्या काही गोष्टी करता त्या बोलण्यासाठी आपण आय सोबत किंवा कोणत्याही सब्जेक्ट सोबत क्रियापदाचं पहिलं रूप लावायचं. सध्या मी काय करत आहे? मी तुम्हाला शिकवून आलो. तुम्हाला आय एम टीचिंग यू. मी सध्या काय करत आहे? मी तुमच्यासोबत बोलत आहे. आय एम टॉकिंग विथ यू. तर ही क्रिया चालू आहे. मग तिथे प्रेझेंट कंटिन्युअसचा वापर करतो. काय? जसं एक्झाम्पल बघा, आय एम वर्किंग मी काम करत आहे. आय एम टीचिंग मी शिकवत आहे. आय एम प्लेइंग मी खेळत आहे. आय एम गोईंग मी जात आहे. जी ही क्रिया मी करत आहे आय एम वर्बला ING. नेक्स्ट मी काम केलेलं आहे. आय हॅव वर्कचा कोणता फॉर्म? थर्ड फॉर्म. एखादी गोष्ट मी केलेली आहे. आय हॅव वर्कड मी काम केलेलं आहे. आय हॅव स्टडीड मी अभ्यास केलेला आहे. आय हॅव हेल्प हर मी तिला मदत केलेली आहे. कोणतीही ऍक्टिव्हिटी केलेली आहे हे सांगण्यासाठी कशाचा वापर करायचा? प्रेझेंट परफेक्टचा वापर करायचा. नेक्स्ट बघूया. एखादी गोष्ट मी काही वेळेपासनं करतोय. काही वेळेपासनं करतोय. कोणती गोष्ट करतोय? काहीतरी काम करतोय मी काही वेळापासून. 4 तासापासून काहीतरी काम करत आहे. तर मी इंग्रजीमध्ये कसं सांगणार? कसं? असं. आय हॅव बीन वर्किंग फॉर 4 hours मी 4 तासापासून काम करतोय. आय हॅव बीन प्लेइंग फॉर 2 hours मी 2 तासापासून खेळतोय. आय हॅव बीन टीचिंग फॉर 3 minutes मी 3 मिनिटापासून तुम्हाला शिकवतोय. तर ही क्रिया मी काही पिरियड ऑफ टाइम पासून करतोय. काय वापरायचं? आय हॅव बीन वर्बला ING फॉर लावायचं. जेवढ्या वेळापासून करताय तो काळ मेन्शन करायचा. या 3 मिनिटांमध्ये आपण 4 टेन्सेस शिकलो. किती शिकलो? 4. अशाच प्रकारे करिझमॅटिकली, कॉन्फिडेंटली, फ्लॉलेसली आणि फंडेबुलस वेनी तुम्हाला वाटत असेल आपल्यालाही इंग्रजी बोलता यावं, आपल्याही मुलांनी फार फार इंग्रजी बोलावं, आपण कोणताही गव्हर्नमेंट असो की प्रायव्हेट इंटरव्ह्यू क्रॅक करावा. तर वाट कशाची बघता? अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहा. आणि आपल्या चॅनलला कंटेंट आवडलं असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि यानंतरचे व्हिडिओ बघा. सो दॅट यू विल बिकम नेक्स्ट लेवल स्पीकर. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.